नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अटल फाउंडेशनतर्फे आमदार संजय केळकर यांना पुरस्कार जाहीर. ठाणे शहरात नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखालील बॅनर चर्चेत. आणि महानगर गॅसचे कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी. आंतरराष्ट्रीय अटल सन्मान कार्यक्रम हा नवी दिल्लीत 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र सदन येथे संपन्न कार्यक्रम झाला. अटल फाउंडेशनतर्फे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना हा पुरस्कार दिल्ली इथे जाहीर करण्यात आला. ठाण्यात सुरू असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार केळकर यांना जबाबदारी असल्यानं त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. आज भाजपा खोपट कार्यालय इथे दुपारी 4 वाजता अटल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णा सिंग यांच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळेला अटल फाउंडेशन प्रदेश महामंत्री जितेंद्र शिर्के, ठाणे जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार तसंच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, दत्ता घाडगे, महेश कदम, राजेश काडे, मितेश शहा उपस्थित होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य आहे. माझ्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अटलजी म्हणजे आपल्या देशाचे महानायक आहेत. अद्वितीय असं व्यक्तिमत्व आहे. ते कवी होते, लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श होते. हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. जसं पेराल तसं उगवतं असं आमदार केळकर यांनी बोलताना सांगितलं. अटलजी यांच्या नावाचा पुरस्कार आमदार संजय केळकर यांना देताना आम्हाला आनंद होतोय. अशा व्यक्तीला हा पुरस्कार देत आहोत की ज्यांनी अटलजींचा कार्यकाल बघितलाय, त्यांच्या विचारांवर ते चालत आहेत. आमदार म्हटलं की त्यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचा लवाजमा आला, पण आमदार केळकर हे साधे आणि सरळ जीवन जगतात, नागरिकांना सहज उपलब्ध होतात. सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, पोलिसांसाठी, माजी सैनिकांसाठी, तरुणांसाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामाची दखल आमच्या संस्थेनं घेऊन त्यांना अटल सन्मान हा पुरस्कार प्रदान केला आहे, असं अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांनी सांगितलं. सर्वप्रथम तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह यांनी थोडी माहिती देतो मी आपल्या अटल फाउंडेशन विषयी. आपल्या अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह आहेत आणि आपलं हे कार्य भारत देशामध्ये जवळजवळ 22 राज्यामध्ये चालतं आणि महाराष्ट्रामध्ये 27 जिल्ह्यामध्ये 250च्या वरती आपले पदाधिकारी आहेत. तर साहेबांना इलेक्शनमुळे, महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे येता आलं नाही. साहेबांनी दिल्लीसाठी संदेश दिला आणि माझ्या हातात अवॉर्ड तो सुपूर्द त्यांनी केला आणि मी माझं भाग्य समजतो. कारण की एवढ्या मोठ्या हस्तीला आज माझ्या हातचे अवॉर्ड दिला जातोय. एका मोठ्या हस्तीचं नावाचा अवॉर्ड त्यांच्या स्मृतीमध्ये एवढ्या महान हस्तीला संजय केळकर साहेबांना दिला जातो, ह्याच्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे. हा खऱ्या अर्थानं ठाणे शहराचा गौरव आहे, सर्वांचा गौरव आहे. महाराष्ट्रामध्ये 3 जणांना अवॉर्ड दिलेला आहे. एक आरोग्यदूत मंगेशजी चिवटे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे. आमदार संजय केळकर साहेबांना आंतरराष्ट्रीय अटल अवॉर्ड दिलेला आहे आणि प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते जे अनाथ मुलांना सांभाळतात त्यांना अटल श्री अवॉर्ड दिलेला आहे. आणि देशभरातून जवळजवळ 30 अवॉर्ड, प्रत्येक राज्याला 1 अवॉर्ड याप्रमाणे अवॉर्ड दिलेले आहेत. फक्त आपल्या महाराष्ट्राला जरा दुःख माप दिले, कारण महाराष्ट्रामधून अटल फाउंडेशनच्या मार्फत सेवा कार्य चांगल्या प्रकारे चालतंय. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असताना इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची अर्ज भरायला सुरुवात झाली असून शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अजूनही बैठकांचं सत्र सुरू असून युती होतीये की तुटतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे प्रत्येक पक्षानं आपल्या पक्षाचा वॉर्डावॉर्डात प्रचार सुरू केलाय. त्यातच आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठाण्यातील 3 हात नाका ब्रिज आणि इतर 16 ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली बॅनर्स शहरातील मुख्य चौक आणि ब्रिजजवळ लावण्यात आल्याचं समजतंय. तर भाजपाच्या वतीनं शहरात अशा प्रकारे लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्याला भगदाड पडण्यात आलं. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही जलवाहिनी फुटली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा करून पालिकेनं ठाणेकरांची फसवणूक केली. आताही दररोज 40 दशलक्ष लिटर पाणी गळती होत आहे.
या प्रकरणी महानगर गॅसच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, तसंच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केली. 1000 मिलीमीटर व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपासजवळ रांजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या 1000 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं. या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडलं असून मोठी गळती सुरू झाली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा पालिकेचे अधिकारी करत असले तरी हजारो लिटर्स पाणी रोज वाया जाते. याबाबत प्रधान यांनी पालिका यंत्रणांचा वाभाडे काढले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, ज्ञानेश्वर राजपंखे इत्यादी उपस्थित होते. मनोज प्रधान म्हणाले की ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी पिसे येथील 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आला, पण हा दावा पूर्णतः खोटा आहे. कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे वैयक्तिक फायद्यासाठी ठाणे महापालिकेची दिशाभूल करून महानगर गॅसच्या कंत्राटदाराला पाठीशी घालतायत. ते अर्थपूर्ण व्यवहार करून ठाणे महापालिकेचा महसूलही बुडवत आहेत. मात्र आयुक्त राव, पाणी खात्याचे प्रमुख विनोद पवार हे पांडे यांच्यावर काहीही कारवाई करत नाहीत. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. दरम्यान महानगर गॅसच्या ठेकेदारानं एवढी मोठी जलवाहिनी फोडल्यानंतरही ठाणे महापालिकेकडून कारवाई करण्यात येत नाही. यामागे काय कारण आहे हे थेट आयुक्तांनीच जाहीर करावं. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं, अन्यथा पाणी खात्यातील अधिकाऱ्यांना दालनाबाहेर पडू देणार नाही असा इशाराही प्रधान यांनी दिलाय. शिवसेना भाजपा युतीच्या आजवर 2 बैठका झाल्या, मात्र त्याच्यातून फार काही निष्पन्न झालं नाही. तरी शिवसेनेला उद्याची डेडलाईन दिली अशी माहिती भाजपाचे ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आम्ही आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिलाय, तेव्हा युतीविना असो अथवा युतीसह दोन्ही प्रकारे लढाईसाठी भाजपा सज्ज आहे. 2017 सालीही भाजपा स्वतंत्रपणे लढली. यापूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलो होतो, याचीही आठवण आमदार केळकर यांनी शिवसेनेला करून दिली आहे. सर्वांना ठाणेकरांना तशीच इच्छुक उमेदवारांनाही अपेक्षा उत्सुकता आहे की युती होणार की नाही. युतीच्या 2 बैठका झाल्या, त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेलं नाही. उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे. युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे. तरी नेमकं काय फॉर्म्युल्यावर गाडी आणली? फॉर्म्युला आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली प्रदेशाच्या अध्यक्षांच्या बरोबर, आणि जे काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत किंवा जी भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे युतीमध्ये, ती सगळी तपशील जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि आम्ही हे देखील सांगितलंय की उद्यापर्यंत आपण याची निर्णय घ्यावा. आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार आहोत. वी आर प्रिपेअर्ड फॉर बोथ द थिंग. स्वतः प्रदेशाध्यक्ष इथे ठाण्यात येऊन बैठक करून गेले. ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधामध्ये त्यांची त्या ठिकाणी चर्चा होती. आता बघायचं ना, आता थोडा काळ सांगू शकतो की काय होईल. बरं, असं नाही आहे की ठाण्याला सगळ्याची सवय आहे. 2017ला सुद्धा स्वतंत्रपणे लढले होते. त्याच्या आधी 2 वेळेला स्वतंत्रपणे लढले, 3 वेळेला युतीसह लढले. आणि त्याच्यामुळे असं काही मला असं वाटत नाही की याच्यामध्ये फार काही मोठी स्फोटक अशी काही गोष्ट आहे. दोन्ही याची सगळ्यांना सवय आहे. एकीकडे युतीची चर्चा चालू असताना सत्ताधारी काही शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीपूर्वी सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपली स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या तयारीत उतरल्याचं चित्र दिसतंय. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं नमो भारत नमो ठाणे असा बॅनर लावत निवडणूक प्रचाराची सुरुवात केली आहे. तर शिवसेना नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे संध्याकाळी ठाण्यात सभा घेणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांनी घड्याळ चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य प्रचार रॅली काढली. या रॅलीद्वारे त्यांनी संपूर्ण वॉर्डमध्ये फेरफटका मारत आपली राजकीय ताकद दाखवून दिली.
रॅली दरम्यान नजीब मुल्ला आणि त्यांच्या समर्थकांनी दर्ग्यात जाऊन चादर अर्पण केली. त्यानंतर राबोडी भाजी मार्केट परिसरातून दाट लोकवस्ती असलेल्या भागात प्रचार केला. यावेळेला मुस्लिम समाजातील महिलांशी संवाद साधत आगामी निवडणुकीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन नजीब मुल्ला यांनी केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं असून प्रत्येक पक्षाकडून शक्तीप्रदर्शन, सभा आणि रॅलींना वेग आलाय. येत्या काळात उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे राजकीय हालचाली आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आलं होतं. निवडणूक उपायुक्त उमेश बिरारी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. यावेळेला उपायुक्त जी गोदेपुरे उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीकरता उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये कोणता फरक आहे हे सांगितलं. यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन नाही, मॉकपोल, प्रत्यक्ष मतदानाच्या 1 तास आधी सुरू करणं, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी कशी करावी, एंड बटनाचं महत्त्व तसंच पथकांची रचना याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रशिक्षणात ईव्हीएम मशीनची रचना, कार्यपद्धती, मतदानाच्या दिवशी घ्यायची खबरदारी, मॉकपोल प्रक्रिया, सील लावण्याची पद्धत तसंच मतदानानंतर मशीन सुरक्षितरित्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तात्काळ कोणती कार्यवाही करावी याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यानं या प्रशिक्षणात निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता, मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतमोजणी पूर्व आणि मतमोजणी दरम्यान घ्यायच्या खबरदाऱ्या तसंच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रशिक्षण कार्यक्रमाला क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभावीपणे आणि नियमानुसार पार पाडण्यास मदत होणार असल्याचं मत यावेळेला व्यक्त करण्यात आलं.